हॅलो. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. हे बघा, मी आज गेली होती माझ्या बच्चूला घेऊन. टेमलाई देवीचं मंदिर आहे इथेच माझ्या घराजवळ. मी कोल्हापूरमध्ये असते. आज मी नारळ फोडायला गेले होते कारण की माझ्या बच्चूला थोडे कांजण्या झाल्या होत्या. आज 7 दिवस झालेत. हे बघा, दिसतील तुम्हाला, पूर्ण शरीरावर आहेत. सो 7 दिवस झाल्यावर आमच्याकडे ते देवीचंच असतं, त्याच्यामुळे नारळ फोडून दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवून यावं लागतं. सो मी आत्ता गेले होते सकाळी, तिला घेऊन नारळ फोडून आले, छानपैकी नमस्कार करून आलो आणि आता बसलोय. सो माझं पिलू, काय खायचं बेटा तुला? काय बनवू खायला? रवा डोसा, उत्तप्पम. सो मी आता खायला काहीतरी बनवणार आहे. रवा आणि दही भिजत घातलं आहे आणि त्याचे छानपैकी उत्तप्पम बनवणार आहे. गाजर, ग्रेटेड गाजर, कांदा, टोमॅटो वगैरे टाकून. सो माझ्या पिल्लूचं 8 दिवस झाले स्कूल मिस होत आहे आणि आता एक्झाम पण जवळ येते आहे. सो पिल्लू, तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे बेटा. करशील की नाही अभ्यास चांगला मन लावून? करेल. व्हेरी नाईस, व्हेरी गुड बेटा. माझी मुलगी हॉली क्रॉसला आहे, कोल्हापूरमध्ये फर्स्टला आहे ती यावर्षी. सो तिचं स्कूल खूप मिस झालं आहे आणि आता माझे बच्चू छान तयारी करणार आहे एक्झामची, हो ना बाळा? 18 डेटला एक्झाम आहे. आता 1 डेट आहे ना आज, मग एक्झामचं टाइम टेबल मिळणार आहे. ओके, मग माझ्या बच्चू एक्झामची तयारी सुरू करणार आहे आता. हां, ठीक आहे. आज ट्युशनला जाणार. अरे वा, मग बच्चा सो स्वीट. तिला खूप हे होतंय, स्कूल मिस होतंय म्हणून. तिला इतकं आवडतं शाळेत जायला आणि ट्युशनला जायला. सो तिला आम्ही कसं तरी म्हणवलं होतं की बाळा तुला अशा ह्याच्यात नाही जाता येणार, पण रडलं माझं पिल्लू जरा 2 दिवस. मम्मा मला स्कूलला जायचंच आहे. ठीक आहे, पण आता मी मंडेपासून तिला पाठवायला सुरू करणार आहे. डॉक्टर म्हटले चालेल आता तुम्ही पाठवा, ते जे आहेत ते बाकीचे राहिलेल्या हळूहळू कमी होत जातील. सो माझं पिल्लू मंडेपासून जाणार आहे रेग्युलर स्कूल. ओके, सो बाय बाय. बाय बाय.